इथे मी डब्यासाठी 5 भाज्या करणार आहे, तर त्या कोणत्या करणार आहे हे बघण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. एक मोठा चमचा तेल घेतलेला आहे, पाव चमचा जिरं, पाव चमचा मोहरी घेतलेली आहे, एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, कढीपत्त्याची 5-6 पानं, अर्धा चमचा आलं लसूणची पेस्ट छान परतवून घ्यायची आहे, चिमूटभर हिंग, पाव चमचा हळद घेतलेली आहे, अर्धा टोमॅटो घेतलेला आहे बारीक चिरून, तोही छान परतवून घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ घातलेलं आहे, 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा धना जिरा पावडर, अर्धा चमचा गरम मसाला आणि चवळीची भाजी आहे ती छान चिरून धुवून स्वच्छ घेतलेली आहे, ती मिक्स करून घ्यायची आहे. गॅस कमी करायचा आहे, प्लेट ठेवायची आहे, त्याच्यावर पाणी ठेवायचं, पाणी गरम झाल्यानंतर तेच पाणी भाजीत घालायचं आहे, परत प्लेट ठेवायची आणि भाजी छान 10 मिनिट शिजवून घ्यायची आहे. तर आता आपली भाजी शिजलेली आहे, वरून कोथिंबीर घालून घेऊया. भाजी तयार आहे. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील लाईक आणि शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांना आणि त्यांनाही सांगा लाईक आणि शेअर करायला. दोडक्याची भाजी करणार आहोत. 1 चमचा तेल घेतलेलं आहे, पाव चमचा जिरं, पाव चमचा मोहरी, 1 कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, 5-6 कढीपत्त्याची पानं, अर्धा चमचा आलं लसूणची पेस्ट मस्तपैकी परतवून घ्यायची आहे, चिमूटभर हिंग, पाव चमचा हळद, अर्धा टोमॅटो बारीक चिरलेला आहे, 1 चमचा लाल तिखट घेतलेला आहे, अर्धा चमचा धना जिरा पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, दोडक्याच्या शिरा काढून बारीक फोडी करून छानपैकी धुवून घेतलेला आहे, 1 चमचा मीठ घातलेलं आहे, थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे, मिक्स करून पाणी ठेवून प्लेटवर गॅस बारीक करून छानपैकी 5 मिनिट शिजवून घेतलेलं आहे. तर पाणी त्याचंच तयार झालेलं आहे, मी घातलेलं नाही आहे. अर्धी वाटी मुगाची डाळ स्वच्छ धुवून घातलेली आहे, 1 मिनिट प्लेट ठेवून शिजवून घेतलेली आहे. आता मी शेंगदाण्याचा चटणी घातली आणि थोडीशी कोथिंबीर घालून प्लेट ठेवून 2 मिनिट शिजवून घ्यायचं. पाणी सर्व आटलेलं आहे. इथे आता मी मसूर डाळीची भाजी बनवणार आहे. ते 1 मोठा चमचा तेल घेतलेलं आहे, पाव चमचा जिरं, पाव चमचा मोहरी, 1 कांदा बारीक चिरलेला, 5-6 कढीपत्त्याची पानं, 1 चमचा आलं लसूणची पेस्ट छानपैकी मिक्स करून घ्यायची आहे, चिमूटभर हिंग, पाव चमचा हळद आणि 1 टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे. त्याच्यातच आपण अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा धना जिरा पावडर, अर्धा चमचा लाल तिखट घातलेलं आहे. मसूर डाळ मी 2 वाट्या घेतलेल्या छानपैकी धुवून घेतलेली आहे आणि ह्याच्यातच आपण आता अर्धा चमचा मीठ घालणार आहे, थोडीशी कोथिंबीर घालणार आहे आणि अर्धी वाटी गरम पाणी घालणार आहे, जेणेकरून डाळ खाली लागू नये. आणि वर मी प्लेट ठेवणार आहे आणि प्लेटमध्ये पण पाणी ठेवणार आहे. बारीक गॅस करून 5 मिनिट छान शिजवून घेणार. 5 मिनटात ती भाजी शिजते. तर आता कोथिंबीर घालायची, आपली डाळीची भाजी तयार आहे. तुम्ही फेसबुक, इंस्टावर असाल तर फॉलो करा, यूट्यूबवर असाल तर सबस्क्राईब करा आणि जे पुढे बेल आयकॉन दिसते त्यावर क्लिक करा, म्हणजे जेव्हा जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन मिळत जाईल. तुम्हाला जर पाणी वापरायचं नसेल भाजीत तर तुम्ही तिथे तेलाचा जास्त वापर करू शकता. तर इथे मी 1 मोठा चमचा तेल घेतलेलं, पाव चमचा जिरं, पाव चमचा मोहरी, 1 मोठा कांदा बारीक चिरून घेतलेलं, 5-6 कढीपत्त्याची पानं आणि 1 चमचा आलं लसूणची पेस्ट घेतलेली, ती फोडणीमध्ये छान परतवून घ्यायचं आहे. 2 हिरव्या मिरच्या कट करून घेतलेलं आहे, चिमूटभर हिंग आणि पाव चमचा हळद घातलेली आहे. इथे 1 मोठा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे. फ्लावरची भाजी आहे ती मी अर्धा किलो घेतलेली, ती गरम पाण्यातून काढून घेतलेली आहे. अशीच मी बनवत नाही, मला आवडत नाही. तर ह्याच्यातच आता आपण अर्धा चमचा धना जिरा पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा मीठ, अर्धा चमचा लाल तिखट घालून मिक्स करून घ्यायचं आहे. ह्याच्यावर मी आता प्लेट ठेवणार आहे, पाणी गरम करून घेणार आहे. पाणी गरम झालं की तेच भाजीमध्ये घालणार आहे, अर्धी वाटी होईल एवढं पाणी आहे. आणि परत आता प्लेट ठेवणार आहे, गॅस कमी करायचे आहे आणि भाजी शिजवून घ्यायची. तर आता 10 मिनटात आपली भाजी तयार झालेली आहे, शिजलेली आहे छानपैकी. ह्याच्यात आता कोथिंबीर घालून घेऊया वरून. भाजी तयार आहे.
तुम्ही माझे व्हिडिओ कोणत्या देशातून, शहरातून, गावातून बघता ते मला कमेंट करून सांगा. मी माझे व्हिडिओ मंगळवार आणि शुक्रवार अपलोड करते, तर ते बघण्यासाठी फॉलो आणि सबस्क्राईब करा. इथे आता आपण कोबीची भाजी बनवणार. त्याच्यासाठी मी एक मोठा चमचा तेल घेतलेलं आहे, पाव चमचा जिरं, पाव चमचा मोहरी आणि एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, 5-6 कढीपत्त्याची पानं, 5-6 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत, चिमूटभर हिंग आणि पाव चमचा हळद घातलेली आहे. आता इथे एक मोठा टोमॅटो बारीक चिरलेला घ्यायचा आहे. त्याच्यामध्येच आपण अर्धा चमचा आलं लसूणची पेस्ट घालायची आहे. छानपैकी तेलामध्ये परतवून घ्यायची आहे. चिरलेली कोबीची भाजी आहे ती धुवून घेतलेली आहे. मिक्स करायची आहे. गॅस कमी करायचा आहे. प्लेट ठेवायचं आणि 5 मिनिट शिजवून घ्यायची आहे. आपली आता भाजी शिजलेली आहे. वरून कोथिंबीर घालूया. आता आपली भाजी तयार आहे. कमेंट करत जा. मला तुमच्या कमेंट वाचायला खूप आवडतात.